नमस्कार मंडळी, आज आहे तारीख 19 आणि 19 तारखेला बघा 19 जूनला मे महिन्यामध्ये जसं कडक ऊन पडतं तसंच ऊन गावाकडे आहे. पावसाचं काही नामोनिशाण नाही आहे. हे बघा, आता मी चाललोय विहाला शाळेतून आणायला. सोनाली ऑलरेडी थांबले तिकडे, तरी देखील आणायला जातोय. इकडे आमचं शेत आहे जे बघा थोडेसे छोटे छोटे अंकुर उगवलेत असं, पण दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. चला शाळेत जाऊया. मधाचं पोळं कोणीतरी काढून टाकलंय. कोणाला तरी मध मिळाला, पण त्याने टाकून का दिलंय कोणास ठाऊक. गाडी कशाला, चालत जायचं. रिया चला चला घरी चला. शाळेला सुट्टी झाली. चला उन्हातून जाऊया, कडक ऊन. हा तिकडे तिकडे काय नाही, तिकडे नाही जायचंय, तुला वेळ आहे अजून. पहिलीत गेल्यावर जायचं. इकडे जायचं म्हणते. चला शाळेत एवढं वियाला आवडलंय की शाळेतून यायला म्हणत नाही ना. चला चला, गाडी येईल, काहीच भीती नाही. हिचं नाव काय? निर्वी. निर्वीचा हात पकड, निर्वीचा हात पकड. चलो हा चला. हा चला. काय घे, पाऊस नाही, कुठे गेला, कुठे पाऊस काय माहिती. काय आता शेतात कशी पिकवायची, आता राशनवाले बंद केली, मग काय खायचं. उगल्यात रुजल्यात त्याच्यावर अंकुर. अगे लावणी लागायची ना ह्यावा, पण आता ह्या वर्षी होय ना. चला चल, टाटा कर, टाटा कर निर्वीला. हा बाय बाय. इकडे इकडे आपलं घर इकडे आहे. बाय बाय निर्वी. चला चला, वियाला बॅग आणायला जायचंय कारण त्याची पाटी मोठी होते. काय अक्षर काढली का आज तरी? हा ABCD पाठ केली आहे, पण आता लिहायला शिकवायचंय. लॅपटॉप वरती बरोबर दाबते ना. हा लॅपटॉप वरती बटन बरोबर दाबते. चलो सोनाली, काय करायचं पाऊस नाही आला तर? शेत कशी लावायची? होय, शेत कशी लावायची? पाणी शिंपायला लागेल वाटतं आता. हे बघा आल्या आल्या वियाचे खेळ बघा. आहे हे कसलं आहे हे? वरी. वरी नागपंचमीला वऱ्या आल्या आल्या बसले बघा. मस्ती करते. हा हे काय भोपळ्याचं बी आहे? कसलं बी आहे ते? आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बोलवून बोलवून घेतलं, काबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला, पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच काढला आणि असा भगवा फडकवत जेलमध्ये बाहेर. अरे परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा? फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल जातोय. विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात.
चला मंडळी, आज आहे दुसरा दिवस. काल आपण विहारला शाळेतून घेऊन आलो आणि पुढे काही शूट केलं नाही कारण दिवसभर काय होतं, ऊन होतं. आणि आज पण जबरदस्त ऊन कालच्या पेक्षा. आणि जूनची आज 20 तारीख आहे आणि 20 तारखेला कडक ऊन बघा. विहा कार्टून बघते आज है ना, शाळेतून लवकर आली, शनिवार आहे नाच. आणि आता मी चाललो हेदलीत, आमचे साडू आहेत ना त्यांना फणस द्यायला. सोनालीची मोठी ताई आहे ना, तिचे मिस्टर. हेदली गाव आहे, तर बघूया आता फणस आता बाईकवर कसा बांधून नेता येतो बघूया. बॅगेत पण काय काय थोडं सामान दिलंय, 60 दिले आंब्याची 2. होय ना, सुहाने ताईची मुलगी आहे, विहापेक्षा मोठी आहे ना ते. आता बांधूया कसं बघ, न्यायला सांगितलंस पण बांधून दे आता. टाटा बाय बाय. चला, कार्टून बघितलं भरपूर, आता वेफर खाल्ले, त्याचं नाकाला लागलं बघ. हा, भरपूर वेफर खाते. चलो, नाही बाहेर नाही जायचंय, नाही मी बाहेर लांब जातोय. चला, फणस बॅगेत घेतलं. शेवटी बाईकवर बांधता नाही आला, पिकलाय म्हणून म्हटलं रस्सीने 2 भाग होतील. चल सोनाली, नको नको नको, कुठे जायचंय लेकराला माझ्या. नाही जाऊया आपण. चला पटकन निघूया, संध्याकाळच्या बरोबर वाजले 4:30 आणि 4:30 वाजता आपण निघतोय. वाटेमध्ये थोडे तुम्हाला दाखवेन कसा रस्ता आहे. चला मंडळी, डायरेक्ट पोहोचलोय आता हेदरीमध्ये. ऊन बघा गावाकडे कसं आहे. दरवेळी कसं जून महिना जेव्हा 15 तारीख होते तेव्हा आमच्या कोकणात गावाकडे तरी आहे ना, नद्या नाले ओसंडून वाहतात. पण ह्यावेळी तसं नाही आहे. जसं मे महिन्याच्या 15 तारखेला ऊन असतं ना, तसं कडाक्याचं ऊन पडलंय. खरंच हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे, वृक्षतोडीमुळे होत आहे, की कशामुळे, अन्य कारणांमुळे होत आहे, नक्कीच संशोधनाचा विषय आहे. पण मानवाने मात्र सुधारलं पाहिजे, एवढं मात्र नक्की. कारण भविष्य एकदम म्हणतात ना डेंजर असू शकतं जर हे असं सगळ्या गोष्टी राहिल्या तर. कारण या वेळेला आमच्या गावाकडे तरी लावणीला सुरुवात होते, पण अजून पाऊस नसल्यामुळे रोपं पण उगवले नाही आहेत. मंडळी, आत्ताच मी तांबेडी वगैरे, चिखली, त्यानंतर शेंबवणे, नंतर तांबेडी वगैरे गाव सोडून पुढे आलो आहे. एवढं सुरेख वाटतं ना. आता हेदली काहीच हार्डली 2 किलोमीटरवरती आहे, पण इकडे बघा सह्याद्रीच्या एकदम म्हणतात ना दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या गावामध्ये आलो आहे. अशी मस्तपैकी सह्याद्रीचे उंच उंच डोंगर आणि त्याच्या खोऱ्यामध्ये बसलेली ही गावं आहेत, दुर्गम ठिकाणी बसलेली गावं. त्यापैकीच एक हेदली आहे. पुढे वगैरे अंधेरी वगैरे पण गावं लागतात. रस्ता खूप सुरेख आहे. पावसाळी इथून राईड करण्याची मजा काही वेगळीच असेल. कोकणातले असे 8 रस्ते असतात ना, तिथून फिरण्याची किंवा असं मस्तपैकी आपण म्हणतात ना शांतता, वेगवेगळे झाडं, निसर्ग अनुभवत जाणं काही वेगळीच मजा असते. आता काय मगाशी येताना फार असं काही शूट करून दाखवलं नाही. हा बघा, फारसा रहदारी नसणारा रस्ता पण सुरेख रस्ता आहे. चला, पाऊस पडून सगळं हिरवगार झालं असतं ना, बघायला भारीच वाटलं असतं. पण असो, चला पुढे आता डायरेक्ट हेदलीमध्ये पोहोचूया. चला मंडळी, हे आहे हेदलीचं ग्रामदैवत आणि इथे आपण काही वर्षापूर्वी आलो होतो. खरं तर खूप सुंदर वातावरणात असलेलं हेदली गाव आहे. आणि या ग्रामदेवतेच्या देवळात पण आपण काही वर्षापूर्वी आलो होतो. तर बाहेरूनच आता नमस्कार करूया, कारण आपल्याकडे 2 बॅग आहेत, सगळंच शूज वगैरे काढून द्यावं लागेल. तर इथूनच आपण नमस्कार करूया. चला पुढे मार्गस्थ होऊया. बघा, जास्त अशी वस्ती पण असं आहे कुठे आजूबाजूला ते पण कळत नाही. एवढ्या गर्द झाडीमध्ये किंवा एवढ्या निसर्गामध्ये ही गावं आहेत, सह्याद्रीच्या कुशीत असणारी. मंडळी, आता अंतरवलीचा फाटा लागलाय 0, म्हणजे हे अंतरवली गाव आहे. इथूनच खाली आपल्याला जायचं आहे ओमासरेवाडीमध्ये. चला, वातावरण बघा कसं मे महिन्यात असतं तसं आहे. इकडे आता उजने डाव्या हाताचा टर्न मारून आतमध्ये जाऊया. इकडे ना अंधेरी वगैरे गावं आहेत, तर तिथे देखील जाता येतं. आता हा रस्ता आहे, बघूया पुढे रस्ता कसा आहे. तो मोठा पर्या पण आहे मध्ये आणि वरून येणारी एक नदी पण आहे इथून. सो काहीच अंदाज येत नाही असं झाडझुडपं असल्यामुळे. चला मार्गस्थ होऊया. मंडळी, हा बघा वरून येणारा पर्या आहे मोठा. या पर्यामध्ये आपण एकदा खेकडे पकडायला गेलो होतो. खरं तर खूप भन्नाट अनुभव होता, ते आठवण आली. तर या पर्याला यावर्षी तरी पाणी नाही आहे. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा जून महिनाच होता आणि जून महिन्यात हा पर्या ओसंडून
एकदम वाहून निघालेला. पण आत्ता त्याला पाणी कमी आहे. पाणी कमी आहे ना, पाणी नाहीच आहे बघा, पूर्ण सुकलेलं आहे. पण इकडे खेकडे भरपूर मिळतात. जबरदस्त. कधीतरी पाऊस म्हणजे पाऊस आता पुढे लागला ना तर खेकडे पकडायला पण येऊ आपण. चला पुढे मार्गस्थ होऊया. पूर्ण शांतता आहे गावामध्ये, कोणीच नाही असं वाटतं. पक्ष्यांचे नुसते आवाज, पक्ष्यांचे. चला गाडी इथे पार्क करून आता आपण थोडंसं वरती चालत जायचं आहे. वरती रस्ता झाला आहे की नाही माहीत नाही. मस्त एकदम निसर्गात एकदम नेचरच्या सानिध्यात आल्यावर आहे ना भारीच वाटते. इकडे बघा किती गर्द झाडी आहे. हा, उंच उंचली झाडं आहेत. काही सायाची आहेत, काही आयनाची आहेत, काही जुनी अशी झाडं भरपूर आहेत इकडे आणि उंच उंचला आहेत. हा थोडासा पाखाडी आहे, याला आम्ही गावाला पाखाडी म्हणतो. डोंगरावरती अशा उतारावरती स्टेप बनवलेले असतात, तर आपण पाखाडी म्हणतो. आता ती चिऱ्याची वगैरे लोक बांधतात. पूर्वी अशी दगडाची होती खरी पाखाडी कोकणातली. चिरे वगैरे नंतर आता लोक थोडेसे श्रीमंत झाले तर ते चिऱ्याची बांधतात पाखाडी. आता हे बघा, पूर्वीची लोक स्वतःच्या मेहनतीने ही पाखाडी बांधत असत. गणेश उत्सवामध्ये कसं आहे, गणपती घरी आणण्यासाठी तो रस्ता चांगला असावा, वाट चांगली असावी, म्हणून हे पूर्वीच्या माणसांनी तयार केलेले हे रस्ते आहेत. चला घरं छान आहेत इकडे बघा, मोठी मोठी घरं आहेत. नमस्कार, फायनली पोचलो आहे. धन्यवाद. तब्येत बरी आहे ना? बरं. हे आमचे साडू साहेब, उमाश्री साहेब आहेत. नमस्कार. आणि या त्यांच्या आई साहेब आहेत. आपण कधी आलो होतो? 2 वर्षापूर्वी ना? 2 वर्ष झाली असतील ना? 2 ते 3 वर्ष झाली असतील. आकूरची भाजी दाखवली होती. आता काय या वर्षी काय पाऊसच पडलाय नाही. काय कधी येईल वाटतंय, सांगता येणार नाही. बरोबर. चला, एकदम मस्त शांत वातावरण असलेलं ही वाडी आहे. थोड्या वेळ थांबूया. चला, फणस पाठवलाय सोनालीने. मंडळी, आता आपण हेदली उमासरेवाडीमध्ये आलो होतो आणि हे आमचे उमासरे साहेब आहेत, आमचे साडू आहेत, त्यांचे वडील आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? हा, खूप एकदम बघा त्यांचा फिटनेस बघा. 85 वय आहे तरी पण त्यांचा आवाज आणि फिटनेस बघून आहे ना मी देखील म्हणतात ना आश्चर्यचकित होतो. चला येऊ, परत कधीतरी येऊ तुमच्याकडे किरव्या पकडायला. फोन करू. बरोबर. हा, संध्याकाळची वेळ आहे. बरोबर वाजले 6 वाजले हवेत. मसरे साहेब काय म्हणता बाकी? सुहानी काय करते? आता सुहानी यांची मुलगी आहे, जसं विहा माझी मुलगी आहे तसं सुहानी यांची मुलगी आहे. यांच्या घरी देखील आपण गेलो होतो तेव्हा तुमची गाठभेट झाली मी भेटलात नाही. आपण विरारला गेलो होतो. सो सुहानीचं देखील युट्यूब चॅनल चालू केलंय तिने हौशीने. काय नावाने? सुहानीज ब्लॉग्स हाऊस. पाहिजे तर आपण लिंक देऊ या व्हिडिओ खाली, जाऊन चेक करू शकता. आता मी देखील पाहिलं नाही पण तिची आवड आहे. चला. 3 गाड्या मुंबईवरून खास राखण्यासाठी ना, मिरगाची राखण द्यायला आले सगळे मुंबईकर मंडळी. चला, आता आपण घरच्या दिशेने. आज पण काय पावसाचं तसं वातावरण नाही आहे, पण इकडे बघा गर्द झाडीमध्ये असलेली ही वाडी खूप सुंदर. पावसाळ्यामध्ये इथं भारी वातावरण असतं. आपण परत कधीतरी येऊ इथे. पक्ष्यांचे आवाज ऐकू शकता. नळी. चला, आपण आता हेदली गावातून निघतो थेट आपल्या तुरळ गावी. पाऊस पडल्यामुळे बघा इथे थोडंसं गवत आलं होतं. म्हणजे जेव्हा सुरुवातीचा पाऊस पडलाय थोडंसं हिरवगार तरी झालंय निसर्गात. पण वरुण राजाने कृपा करावी आणि पाऊस लवकर यावा, बस एवढीच आमच्या शेतकरी मंडळींकडून म्हणतात ना प्रार्थना राहील. कारण का पेरणी झाल्यात आमच्या, आणि पेरणी झाल्यामुळे ना रोपं एवढीशी उगवलेत. आणि जर पाऊस नाहीच पडला आणि मग नंतर थोडासा उशीर अजून केला तर मग दुबार पेरणीची वेळ येईल. सो वरुण राजा कृपा कर बाबा, ये लवकर ये.
बघा. चला आपण आता डायरेक्ट निघूया थेट आपल्या गावी. मंडळी, इकडे आता मी घरी जात होतो आणि आता आपण चिखलीमध्ये आहोत आणि इथे बघा बैलांना नांगरणीचं प्रशिक्षण दिलं जात आहे. तर मंडळी फायनली घरी येऊन पोचलो आहे आणि मस्तपैकी बैलजोडी पळताना बघितली. मस्त छान वाटलं. हे दृश्य आता कोकणातून दुर्मिळ व्हायला लागले, पण बघून भारी वाटलं. आणि दुसरी गोष्ट, काल मी मस्तपैकी छान असं टी व्हीवरती शिवसेनेचं वर्धापन दिन निमित्त कदाचित ते भाषण होतं, टी व्हीवरती दाखवत होते. त्याचे कोणी सर होते, बोलत होते की कांबळे यांची त्यांची कविता आहे, कदाचित त्यांचं पण नाव कांबळेच असावं, पण खूप भारी कविता होती. खरं तर आपला महाराष्ट्र कसा आहे तर पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र आहे आणि ते त्यांच्या भाषणातून कळलं. नक्कीच असं एकदम जबरदस्त झालं. आणि बाबा आमचे जुने शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक, त्याच्यामुळे आम्ही ते बघत होतो. आणि मीही लहानपणी रायगड रत्नागिरी कुटुंब मेळावा पाहिला आहे. खरं तर आमचे राज्यमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र माने यांच्या मांडीवर बसून तो रत्नागिरी मेळावा मी पाहिला आहे, मला अजूनही आठवतं. आणि आमचे बाबा बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणतात ना शिवसैनिक, तर त्याच्यामुळे तो आपण मस्तपैकी भाषण वगैरे ऐकत होतो, भारी वाटलं. सो पावसाचं वातावरण तर अजून तरी आपल्या गावाकडे नाही आहे, पण आपण प्रार्थना केली आहे देवाकडे, बघूया पाऊस लवकर आला तर नक्कीच दाखवू. कोकणात सध्या हे वातावरण आहे. आणि आजचा हा डेली व्लॉग, दिवसभरातला ब्लॉग कसा वाटला काल आणि आजचा, हे आवर्जून कमेंट करून सांगा. गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आनंद तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. चला मंडळी, तुर्तास मी तुमची या व्हिडिओमध्ये रजा घेतो. भेटू कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण, आपलं काळजी.